गुलबर्गा सिटी के सब अर्बन पुलिस स्टेशन की टीम ने देर रात पुलिस के नाम पर आवाम को लूटने वाली गैंग ईरानी गैंग को गिरफ्तार कर लिया है और उनके कब्जे से 27 लाख रुपए की संपत्ति को जब्त कर लिया है। गुलबर्गा के पुलिस कमिश्नर ने मीडिया से बात करते हुए सारी चीज़ें कही। पुलिस कमिश्नर ने मजीद बताया कि ईरानी गैंग जो कि 7 सदस्यों की गिरफ्तार की गई है, जो कि देर रात आवाम को पुलिस के भेस में लूटने की कोशिश कर रहे थे। ये गिरफ्तारी 23 जनवरी 2026 की सुबह 4:30 बजे की गई है। सब अर्बन पुलिस स्टेशन की टीम के तहत टावरगढ़ क्रॉस के पास उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। पुलिस के मुताबिक सुबह लगभग 4:30 बजे सूचना मिली थी कि 6-7 लोगों की गैंग है, जो कि चेहरों पर कपड़ा बांधे हुए और जाने वाले लोगों को इनके पास जानलेवा हथियार से ये लोग लैस थे। सड़क पर चलने वालों को रोक कर ये लोग लूटपाट करने की कोशिश कर रहे थे। इस खुफिया जानकारी पर तुरंत एक्शन लेते हुए डॉक्टर शनप्पा एसडी, जो कि गुलबर्गा के पुलिस कमिश्नर हैं, सीधे उन्होंने डायरेक्शन दिया प्रवीण एच नायक, जो कि केएसपी डीसीपी और बसवेश्वर एसीपी सब अर्बन सब डिवीजन के देख रेख में इस सारी चीज़ों के साथ उन्हें पकड़ लिया गया है। उनकी एक टीम को बनाकर इन्हें गिरफ्तार कर लिया गया है। ये ऑपरेशन नटराज लाड़े पुलिस इंस्पेक्टर सब अर्बन पुलिस स्टेशन के नेतृत्व में पीएसआई शशिकला और सब अर्बन पुलिस स्टेशन के ब्रह्मपुर और रोजा पीएस के सर्कल इंस्पेक्टर के अधिकारियों के साथ और नौजवानों के साथ इसे अंजाम दिया गया है। टीम ने मौके पर ही 7 आरोपियों को धर दबोचा। जिन आरोपियों को गिरफ्तार किया उनकी पहचान हो चुकी है। एक का नाम ज़मीर, एक का नाम ज़हीर अब्बास अली है और एक का नाम अली रज़ाक है और एक का नाम लाल समीर शेख है और एक का नाम कासिम अली मिर्ज़ा है और एक का नाम जाफ़र है, जो कि महाराष्ट्र और एमपी के रहने वाले हैं। पुलिस ने इस ऑपरेशन के दौरान टाटा हेक्सा कार, टीवीएस अपाची मोटरसाइकिल, होंडा हॉर्नेट मोटरसाइकिल के साथ साथ आयरन रॉड, तलवार, मिर्ची पाउडर और काले कपड़े जब्त कर लिए हैं। जो ये सारी चीज़ें वो मुजरिम यूज़ किया करते थे लोगों को लूटने के लिए। इन्वेस्टिगेशन के दौरान पता चला है कि यह गैंग उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाना, कर्नाटका जैसे राज्यों में पुलिस के भेस में ये सारी चीज़ों को अंजाम दिया करते थे, लोगों को लूटते थे और इनसे वसूली किया करते थे। गुलबर्गा के पुलिस कमिश्नर डॉक्टर शनप्पा एसडी ने इस गैंग को पकड़ने के लिए सारे पुलिस डिपार्टमेंट की तारीफ की और मीडिया से बात करते हुए सारी चीज़ों का उन्होंने डिटेल दिया है। आइए देखते हैं गुलबर्गा न्यूज़ की रिपोर्ट। सब अर्बन ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ನಟರಾಜ್ ಲಾಡೆ ಮತ್ತು ಅವರ ತಂಡ ಎಸಿಪಿ ಸಬ್ ಅರ್ಬನ್ ಮತ್ತು ಡಿಸಿಪಿ ಕ್ರೈಮ್ ರವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಒಂದು ತುಂಬ ಉತ್ತಮ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಮಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎಂಟೈರ್ ಟೀಮ್ ಒಂದು ನೊಟೋರಿಯಸ್ ಹ್ಯಾಬಿಚುವಲ್ ಇಂಟರ್ ಸ್ಟೇಟ್ ರಾಬ್ರಿ ಮತ್ತು ಅಟೆನ್ಷನ್ ಡೈವರ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಇರಾನಿ ಗ್ಯಾಂಗನ್ನು ಬಂಧಿಸುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ 7 ಜನ ಏನು ಇರಾನಿ ಗ್ಯಾಂಗ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಬೇರೆ ಬೇರೆ ನಗರದವರಿದ್ದಾರೆ, ಪರಳಿಯವರಿದ್ದಾರೆ, ಪುಣೆಯವರಿದ್ದಾರೆ, ಮುಂಬೈಯವರಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬನು ಪಕ್ಕದ ಭೂಪಾಲ್ನ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಭೂಪಾಲ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಒಟ್ಟು ಈ 7 ಜನ ಆರೋಪಿಗಳ ಬಂಧನ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅನುಮಾನಾಸ್ಪದವಾಗಿ ಒಂದು ತಂಡ ಓಡಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಬರುತ್ತೆ. ತಕ್ಷಣ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗಿ 7 ಜನರನ್ನು ಬಂಧಿಸುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಬಂಧಿತರಿಂದ ಅವರೇನು ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದರು, ಒಂದು ಟಾಟಾ ಹೆಕ್ಸಾನ್ 4 ವೀಲರ್ ಇದೆ ಮತ್ತು 2 ಬೈಕ್ ಇದೆ, 2 ಬೈಕು ಮತ್ತು 1 ಕಾರ್. ಅದರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅವರು ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟನ್ನು, ಫೇಕ್ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟನ್ನು ಕೂಡ ಬಳಸಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಓಡಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್, ಫೇಕ್ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್ ಹಾಕೋದು, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಓಡಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಫೇಕ್ ನಂಬರ್ ಪ್ಲೇಟ್ ಹಾಕೋದು. ಸೊ ತುಂಬ ಪೂರ್ವ ನಿಯೋಜಿತವಾಗಿ ರೂಢಿಗತ ಅಪರಾಧಿಗಳ ಒಂದು ತಂಡ. ಇನ್ನೊಂದು, ಇವರ ಬಂಧಿತರ ಒಂದು ಆರಂಭದ ಹಂತದಲ್ಲಿ ವಿಚಾರಣೆಗೊಳಪಡಿಸಿದಾಗ ಯಾವುದೂ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿರಲಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಅಪರಾಧಗಳು ಫಸ್ಟ್ 2 ಡೇಸ್ ಯಾವುದೋ ಅಪರಾಧಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಮಾಹಿತಿ ನೀಡಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಚಲನವಲನ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ತುಂಬ ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ತೊಗೋತಾರೆ. ಒಂದು ಸ್ಟೇಟಿಗೆ ಹೊರಡಬೇಕಾದ್ರೆ ಹೊಸ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ಗಳನ್ನು, ನಂಬರ್ಗಳನ್ನು ಬಳಸುವಂಥದ್ದು ಅದನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಕಸ್ಟಡಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ವಿಚಾರಣೆಗೊಳಪಡಿಸಿದಾಗ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಕರ್ನಾಟಕ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಅಪರಾಧ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಅವರು ಬಂದು 1-2 ದಿನದಲ್ಲೇ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂತು, ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ.
ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಕೆಲವು ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದು ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂತು. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಹಿತಿ ಕಲೆ ಹಾಕಿದಾಗ ಪಕ್ಕದ ಏನು ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಮೆಹಬೂಬ್ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದೇ ದಿನದಲ್ಲಿ ಮೂರು ಅಪರಾಧಗಳನ್ನು ಮಾಡಿರೋದು ಬೆಳಕಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಆ ಅಪರಾಧಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅವರು ಬಂದಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಶೆಲ್ಟರ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ. ಇಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ವೆಹಿಕಲ್ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರೇನು ಕಾರ್ ಇತ್ತು, ಕಾರ್ದು ಒಂದು ಮಿಡ್ಲ್ ಸೀಟ್ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಒಳಗಡೆ ಅವ್ರೇನು ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ರು ಅದನ್ನು ಬಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ರು. ಅದು ಏನು ಅವರು ಅಪರಾಧ ಮಾಡಿದ್ರು ಇಂಟ್ಯಾಕ್ಟ್ 3 ಚೈನ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಎದುರು